बैल जुंपल्यानंतर बारी बाद केली जाईल। परंतु 2-3 दिवस काल एक सकाळी असं थोडस ठरलं की डबल बैल जुंपून आपण ती बारी इनामात बाद करायची नाही, सेमीला संधी द्यायची। परंतु अनेक गाडा मालकांची आमच्या सर्व कमिटीला फोन आले, प्रेक्षकांचे देखील फोन आले की तुम्ही तो काही निर्णय बदलू नका, ज्याची पहिल्या राऊंडला जशी झाली तीच बारी ग्राह्य धरा आणि उगीच बाकीच्या गाडा मालकांवर अन्याय करू नका। आपण शिवजयंती उत्सव भरवला, ही कोणा एकाची यात्रा नाही, ही सर्व गाडा मालकांची आपल्या तालुक्याची शिवजयंती आहे। त्यामुळे तो नियम तसाच आपण ठेवणार आहे। तुम्ही बैल एकदा बारी पडली, प्रत्येकाला वाटतं आपली देवाच्या दारात झाली पाहिजे, तुम्ही टोकनवर दुसरा गाडा आणता, बैल डबल जुमता, तुमची बारी पहिल्याच झाली, तुम्हाला आम्ही 1 नंबरचं बक्षीस या ठिकाणी देऊ, तो गाडा इनामातून बाद करणार नाही। परंतु बैल डबल असेल आणि बारी 1 नंबर झाली, त्यांना आपण सेमी फायनलला संधी देणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो। त्यामुळे डबल बैल जुमताना तुम्ही सगळ्यांनी विचार करा। डबल बैल जुंपला तुमची बारी 1 नंबर होईल, तुम्हाला इनाम पण भेटेल, फक्त तुम्हाला सेमी फायनलला संधी नाही, म्हणजे कुणावर अन्याय होणार नाही, असं मी या ठिकाणी जाहीर करतो। धन्यवाद। धन्यवाद।